आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। काल मुंबईमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। आगामी निवडणुकासाठीच्या रणनीतीवरती बैठकीमध्ये खलबतं करण्यात आलेली आहेत। महायुतीसोबत निवडणूक लढवताना देखील अधिक जागा मिळवण्यावरती भाजपचा भर असून उमेदवारी निश्चिती आणि निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकांचं सत्र हे सुरू झालंय। आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, खरं तर निवडणुकीसाठी आता रणनीती ठरवली जातेय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची एकत्रित बैठक देखील झालेली आहे। काय निर्देश देण्यात आलेले आहेत, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? एकूणच काल या संदर्भात उशिरापर्यंत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक ही झालेली आहे आणि प्रामुख्याने कुठेतरी जे संघाचे अजेंडे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवत जनमानसाची कामं जी आहेत ती करण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत। प्रामुख्याने लँड जिहाद असेल, लव्ह जिहाद असेल, बांगलादेशी आणि रोहिंग्याचे मुद्दे असतील, हे अनेकदा आपण आक्रमक भूमिका ही भाजप आपल्याला घेताना पाहायला मिळते आणि त्याच दृष्टिकोनातून कुठेतरी लोकांचे हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा हा देखील महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे विकास कामं करत असतानाच हिंदुत्वाचा मुद्दा देखील लोकांपर्यंत पोहोचण्यासंदर्भात सूचना ज्या आहेत त्या या बैठकीमध्ये देण्यात आल्याचं कळतं आहे। प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग सहसंघटन मंत्री शिवप्रकाश असतील, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंगलप्रभात लोढा अशी काही नेते मंडळी ही या बैठकीमध्ये आपल्याला काल उपस्थित असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि कुठेतरी मतचोरी संदर्भात देखील नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून केला जातो आणि त्याला कुठेतरी गाफील राहू नका, हा जो नॅरेटिव्ह आहे त्याला लढण्यासाठी देखील निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आणि त्यामुळे एकूणच पुढील येत्या काळामध्ये भाजप कशा पद्धतीनं सामोरं जात आहे या सगळ्या निवडणुकांना आणि एकूणच हे सगळे जे नॅरेटिव्ह आहे ते कशा प्रकारे खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी